नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता खुश खबर आहेत। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य हे वाटप केलं जाणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। आपण इथे पाहू शकता। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ही सुद्धा आपण इथं थोडक्यात समजून घेऊयात। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। तसेच मित्रांनो, आता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, आता तुमचं क्षेत्र जर 1 हेक्टर असेल तर तुम्हाला 5000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि जर तुमचं क्षेत्र 2 हेक्टर असेल तर तुम्हाला 10,000 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे। आता म्हणजे तुम्हाला 2 हेक्टरपर्यंत हे अनुदान ग्राह्य असणार आहेत। आता यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये असे एकूण 4194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहेत। खरीप हंगाम 2023च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केलेली आहे। तसेच मित्रांनो, 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून आता येत्या 10 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे मित्रांनो, जे सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटप केलं जाणार आहे तर हे अनुदान तुम्हाला 10 सप्टेंबर पासून वाटप केलं जाणार आहे आणि हे अनुदान जर तुमचं 0.2 हेक्टरच्या आत क्षेत्र असेल तर तुम्हाला 1000 रुपये सरसगट याप्रमाणे वाटप केलं जाणार आहे आणि तुमचं जर 1 हेक्टरच्या पुढे क्षेत्र असेल तर तुम्हाला हेक्टरी 5000 रुपये याप्रमाणे, जर तुमचं 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला 10,000 रुपये याप्रमाणे अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।